मला हे वाक्यच खटकतं की पुरुषाच्या बरोबरीने आल्या. खरं तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून जगायचंय. आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी सावित्री जागी होते, बहिणाबाई जागे होते. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी. मराठी भाषिक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या या मराठी दिनी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एका नवीन सुंदर अशा नाटकाची एक पर्वणी. लोकशास्त्र सावित्री या नाटकाचा आज प्रयोग होता आणि या नाटकाच्या रूपानं तुम्हाला एक नवीन सावित्रीची ओळख होणार आहे. आणि याच निमित्तानं मराठीशी सुद्धा तुमची एक नवीन नाळ जोडली जाणार आहे. आणि या नाटकाच्या प्रसंगी जे काही किस्से होते, जे काही प्रसंग होते आणि या नाटकातून जे काही मूल्य जोपासली गेली, जी काही शिकवण तुम्हा सगळ्यांना मिळाली, त्याच संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. सावित्रीबाई फुले. मम्मा. हा बेटा. मम्मा, सावित्रीबाई फुले कोण होत्या? कोण? सावित्रीबाई फुले. अगं सावित्रीबाई फुले भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका, ज्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पहिली शाळा म्हणजे त्याआधी मुली शाळेत नव्हत्या जात? नो बेटा, अगं त्याआधी मुलींना शाळेतच काय, त्यांना घराबाहेर पडणं देखील अलाउड नव्हतं. आपली समाज रचनाच अशी होती, पितृसत्तात्मक व्यवस्था, ज्यात बाईची ओळख ही फक्त चूल आणि मूल एवढीच असते. पण सावित्रीबाईंनी त्या काळी लढा दिला. त्यांनी मुलींना शिक्षणासाठी घराबाहेर आणलं, त्यांना शिक्षित केलं, त्यांची पहिली शाळा सुरू केली. आणि बघ आज त्यांच्या त्या लढ्यामुळे माझी पिल्लू ही स्कूलला जाऊ लागली आहे. वा मम्मा. सावित्रीबाई या. काय हो? बसा. हे घ्या. हे काय? हे तुमचं अस्तित्व. अस्तित्व? चला आपण दोघे मिळून अस्तित्व घडवूया. बोला आ आ ई ई ई. ई. मी सावित्रीबाई फुले. मी शिक्षण घेतलं. आता माझं स्वप्न आहे, प्रत्येक मुलीच्या हातात पाटी पेन्सिल असावी, प्रत्येक मुलगी शिकावी. सावित्री सावित्री यासाठी सावित्री झाली कारण त्यांनी स्त्री शिक्षण सुरू केले, स्त्री शिक्षणासाठी लढा दिला. 1848 साली त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. वाव. मम्मा. मम्मा, बोल बेटा. सावित्रीबाई शिकल्या. त्यांनी मुलींनाही शिकवलं आणि स्वतःचं अस्तित्वही घडवलं. जसं तूही शिकली, तू मलाही शिकवते आणि स्वतःचं अस्तित्वही घडवलं. म्हणजे तू सावित्री झाली. वाव मम्मा. मम्मा तू सावित्री झाली. मम्मा, माझा प्रोजेक्ट झालाय, मी खेळायला जाते. ओके बाय मम्मा. अगं मी सावित्री, मी शिकले पण मी सावित्री झाले का? स्त्री देहाच्या अवतारात, स्त्री देहाच्या अवतारात तीच राहील. ती सासू, सून, वहिनी, नणंद, आत्या, मावशी, काकू, आजी, आई, सगळं रूप धरून गाजली आणि गाजली. पण ती सावित्री नाही झाली. ती का मी. या नाटकामध्ये आपण जर पाहिलं तर सावित्री आपण झालो नाही असा वारंवार उल्लेख होता. तर नेमकं ती संकल्पना कशी आहे, काय सांगता? थिएटर ऑफ रिलेव्हन्स मध्ये आम्ही नाटक तयार करताना
आमच्या प्रत्येक कलाकाराचा हा विश्वास आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी सावित्री जागी होते, बहिणाबाई जागी होते. सावित्री म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण म्हणतो की तिने शिकवलं, मुलींना शिकवलं, एक नवीन सुरुवात केली. पण मग ती सावित्री का झाली? कारण ती माणूस म्हणून जगली. आणि हेच वेगळेपण आहे तिचं की ती माणूस म्हणून जगली. मग माझ्या मनात जर सावित्री जागी होते तर मग मी माणूस म्हणून का नाही जगत आहे? कुठे मी नेमकी अडखळते, कुठे मी डगमगते आहे? तर यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलाय की माझ्या मनामधली सावित्री आता डगमगणार नाहीये, कुठल्याही व्यवहारात आता ती अडकणार नाहीये. ही संकल्पना खरोखरच खूपच सुरेख आहे आणि त्याच संकल्पनेतून ही जी नाट्यकर्मींची तुमची ही संकल्पना आहे आणि ते नाटक आहे ते उभारलं गेलं. लागलं का? झाली ढोसून. लागलं काय? अशी काय एवढी लागलं का तुला? अगं भूक लागली का? खायला तर दे ना. घ्या गिळा. तू काय खाल्लंस काय? जास्त लाळ देऊ नको तर गिळ. खाल्लंस काय? खा ना. कशाला वागतोस असं? हा, कशाला वागतोस? अरे चांगलं नाही दिसत. पोर मोठी झालीये, जरा विचार कर. अरे तिला काय वाटत असेल? नाही बरं वाटत ही रोजची भांडणं, रोजची कटकट. तुझी अवस्था बघ काय करून घेतलीयस. सुधार आता तरी. अगं खाऊन घे. आजपासून तुझी शपथ घेऊन सांगतो मी दारू सोडली. राहू द्या, राहू द्या. तुम्ही घर राखा, मी कामाला जाऊन येते. नाही मूळ, नाही भांडी, नाही स्वतःचे गणपतीचे. नाही मूळ, नाही भांडी, नाही स्वतःचे गणपतीचे. अरे नाही मूळ, नाही भांडी, नाही स्वतःचे गणपतीचे. नाही मूळ, नाही भांडी, नाही स्वतःचे गणपतीचे. नाही जीव, नाही काना, नाही स्वतःचे निर्णयतीचे. 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 नाही स्वतःचे निर्णयतीचे. तर यामध्ये आपण पाहिलं मराठी शाळा जी आहे ती सावित्रीबाईंनी पहिल्यांदा सुरू केली आणि त्यानंतर फक्त मराठीच नाही, फक्त भारतात संपूर्ण भारतातल्या स्त्रिया आज आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. आणि त्यानंतर आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे आणि तेव्हाची जी परिस्थिती होती यामध्ये काही तुम्हाला साम्य वाटतं का किंवा काय नेमकं बदल आहे? मी असं म्हणेन की हो, आपल्याला एक ढोबळ बदल दिसतात. आणि ते बदल काय आहेत तर मुली उंबरठा ओलांडू लागल्या, मोठ्या मोठ्या पदावर काम करू लागल्या, मोठमोठे पगार घेऊ लागल्या. आणि असं म्हटलं जातं समाजात की पुरुषाच्या बरोबरीने आल्या. मला हे वाक्यच खटकतं की पुरुषाच्या बरोबरीने आल्या. कारण मुळात माझी एक आयडेंटिटी माणूस म्हणून वेगळी आणि त्याची वेगळी आहे. तर आपण खरं तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून जगायचंय. आणि ती स्त्री देहाच्या पलीकडे एक माणूस म्हणून, एक विचार म्हणून जगली. आणि आज आपण जागतिकीकरण पाहतोय ते काय करतंय तर मिस इंडिया घ्या, मिस वर्ल्ड घ्या, मिस युनिव्हर्स घ्या, त्या पुन्हा मला शरीराकडे आणतायत. आज कुठलंही उत्पादन जेव्हा बाजारात विकण्यासाठी येतं तेव्हा बाईच्या बॉडीला किंवा पुरुषाच्या बॉडीला प्रेझेंट केलं जातं आणि ते विकलं जातं. तर हे असं का? तर ही माणूस म्हणून जगण्याची लढाई आहे आणि ती मानसिक गुलामी आजही आहे. ती मानसिक चौकट आजही आहे जी ओलांडणं खूप आवश्यक आहे. आणि लोकशास्त्र सावित्री त्यासाठीच पुढाकार घेत आहे की ती मानसिक चौकट भेदूया. तर हा एक मोठा बदल हा घडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुलावर. आधी हाताला चटके तवा मिळाती भाकर.
भाजलं ना. आई ही कोणाची ग कविता? अगं बहिणाबाईची. बहिणाबाई लेखिका होत्या? नाही ग, ती एक साधी बाई होती जिनं ह्या अशा रोजच्या कामातनं लोकांना जगण्याची शिकवण दिली. आई तू पण रोजच काम करतेस, रोजच्या कामातून मला नवीन शिकवतेस, म्हणजे तू पण बहिणाबाईच ना ग. चल काहीतरीच तुझं. थाप भाकरी. या नाटकामध्ये मी पाहिलं आपण अनेक किस्से यामध्ये दाखवले, अनेक भाषांचा यामध्ये मराठीतल्या ज्या महाराष्ट्रातल्या भाषा आहेत त्यांचा उल्लेख केला. जागर असू देत, पोवाडा असू देत किंवा बाला डान्स असू देत, सगळ्या प्रकारचे तुम्ही या ठिकाणी संस्कृतीचं सुद्धा दर्शन दाखवलं. तर यामध्ये मला बहिणाबाईंचा प्रसंग खूप आवडला. त्यांनी अशिक्षित असून सुद्धा आज जगण्याची जी कला आहे ती शिकवली आणि या जगण्याच्या कलेतून त्यांनी या सुंदर अशा कविता लिहिल्या आणि या कवितेच्या माध्यमातून त्यांनी समाजाला प्रेरित केलं. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तुमच्यात एक तरुणाई म्हणून तुम्हाला मातृभाषेबद्दल काय वाटतं? मला माझी मातृभाषा, मला माझ्या मातृभाषेबद्दल खूप अभिमान आहे. मुळात म्हणजे जिथे आपण म्हणतो की शिक्षणाने माणूस माणूस होतो, पण आज खरंच तसं आहे का? आणि आम्ही हे खरंच मांडतो की आजचं शिक्षण जे बाजारीकरणात, आजची कला जी बाजारीकरणाच्या चौकटीत अडकली आहे, ती खरंच माणसाला माणूस म्हणून घडवतीये का? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या? तर बहिणाबाई आणि सावित्री होण्यासाठी ह्या बाजारीकरणाच्या चौकटीत अडकण्याची किंवा शिक्षणाचा पाखंड करण्याची गरज नाहीये. शिक्षण ते जे आपल्यात माणुसकीचा बोध जागवेल, जो आपल्यांमध्ये विचारांची ठिणगी पेटवेल. आणि आम्ही या नाटकातून याच गॅपला, जिथे सावित्री म्हणते की मी शिक्षित झाले, मी माझं अस्तित्व घडवलं, तिथे बहिणाबाई म्हणतेय की मी अशिक्षित राहूनही स्त्री देहाच्या पलीकडे जगली. तर या दोघांचा जो एक साम्य आहे की ते दोघीही माणुसकीसाठी प्रतिबद्ध होत्या, कारण त्यांचे विचार सशक्त होते. आणि आम्ही या नाटकाच्या माध्यमातून, लोकशास्त्र सावित्री या नाटकाच्या माध्यमातून लोकांमध्ये माणुसकीचं शास्त्र घडवत आहोत, जे सावित्रीने घडवलं आहे आपल्यात. आणि त्याच्याच माध्यमातून इतर सावित्री सुद्धा नक्कीच घडतील. या सावित्रीनं बरं नाही केलं गं बया. आता
नाटकामध्ये एकमेव पुरुषाची भूमिका करणारा हा कलाकार आपल्या सोबत आहेत. तुम्ही नेमकं या संदर्भात काय सांगाल? आज मराठी भाषा दिन आहे आणि याच निमित्तानं तुम्ही हा प्रयोग केलाय, नवीन एक प्रयोग केलाय, तर त्या नाटकामधून तुम्ही काय सांगाल? समाजाला काय जनजागृतीचं? मुळात सावित्रीबाई ह्या व्यक्ती म्हणून आपण पाहतोय, पण मी या नाटकाच्या माध्यमातून शिकलो की सावित्री म्हणून विचार पाहायला शिकलो. सावित्री बहिणाबाई असेल, आणि या विचार, हे जे विचार आहेत ते माझ्यामध्ये कुठे आहेत, त्यांचा या नाटकाच्या प्रक्रियेमधून मला शोध घ्यायला सुरुवात झाली आणि माझ्यामध्ये लोप पावत असणारे ते विचार त्यांना मी साठवायला सुरुवात केली. संविधान संमत आहे अधिकार मालमत्तेचा संविधान संमत आहे अधिकार मालमत्तेचा आई होऊन का बळी घेते मुलीच्या हक्काचा जी जी र जी जी र जी र जी का आई होऊन ती अन्याय करते मुलीला का ती बरगळवते ग का आई होऊन ती अन्याय करते मुलीला का ती बरगळवते भावनेच्या अधीन होऊन बहीण भाऊ रायाला संपत्तीचा हक्क देते जी र स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारते तिच्या गुलामीवरती अंगठा लावते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारते च्या गुलामीवरती अंगठा लावते काही आई होऊनही रूप सदाच कलंकित करते जी जी र नाही, मला आईशी बोलायला हवं. आई, जरा महत्वाचं बोलायचंय. आता काय झालं? आई, तुला आठवतं का ग, लहान असताना तुम्हाला हे शिकवलेलंच की नातं हे प्रेमाचं, भावनेचं, आपुलकीचं, विश्वासाचं असतं. प्रेमाच्या आधारावर उभं असतं. मग मला एक सांग, माझं आणि दादाचं नातं इतकं कमकुवत आहे का ग? म्हणजे उद्या मी प्रॉपर्टीच्या कागदांवर सही केली तरच माझं आणि दादाचं नातं टिकेल? अगं आई, तूच विचार कर ना, हे नातं नेमक्या कशाच्या आधारावर उभं आहे? प्रेम की मालमत्ता? तुला नाही वाटत आई हे चुकीचं आहे? हे न्यायसंगत नाही आहे आणि संविधान संमतही नाहीये. अगं, आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला समानतेचा हक्क दिलाय. आई, माझा आतला आवाज काय सांगतोय माहितीये? मी स्वतः हे नातं जपायला तयार आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवायला तयार आहे. पण त्याचा आधार मालमत्ता ट्रान्सफर नसणार. आई, अगं, मी समजू शकते ना, मी अगदी समजू शकते. दादाला आर्थिक गरज पडलीच तर मी त्याच्यासोबत उभी राहीन. अगदी तू असो किंवा तू नसो आई, मी त्याच्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभी राहीन जेवढी आज आहे. पण केवळ नातं टिकवायचंय म्हणून किंवा भावनेच्या अधीन होऊन मी माझ्या संविधानिक हक्कांचा बळी जाऊ देणार नाही. मला एक प्रसंग तुम्ही यामध्ये साकारला होता, त्या प्रसंगाबद्दल तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? खरं तर प्रसंगच असा आहे की असं अनेक घरात घडतं. इथेही खूप जण असतील की ज्यांच्या घरात हा प्रसंग घडलेला आहे.
आणि जेव्हा असं समजतं की आपल्यातलाच कोणीतरी आहे, त्यांच्यावरती हा प्रसंग घडलेला आहे, कदाचित आज आपल्याही वरती घडू शकतो, हे परत कोणाच्याही बाबतीत होता कामा नये. जगात कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत होता कामा नये. तू सावित्री झाली नाहीस या पार्श्वभूमीवर हे नाटक अवलंबून होतं आणि या नाटकाचे दिग्दर्शक आपल्या सोबत आहेत भारद्वाज सर. सर, तुम्ही ही नाटकाची संकल्पना राबवली, नेमका त्या मागचा हेतू काय होता? तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आलेत का, किंवा नेमकी ही संकल्पना जी आहे ती काय आहे? मुळात कलाकार, लेखक, दिग्दर्शक ते समाजाचे आरसे आहेत आणि तुम्ही मराठी भाषा निमित्ताने बोलता तर भाषाचा अर्थ आहे भाव, आशय आणि यलगाराचा. आणि कलाकार संवाद साधतात. नवा समाज, न्यायसंगत समाज, संविधान संमत समाज. आणि हे विसरू नका, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना ह्या देशाला संविधान असावं आणि त्यासाठी आंबेडकर घडावं म्हणून तो आधार दिला आणि तो आधार महाराष्ट्रातून आला. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मराठी आणि यासोबतच या समाजाशी निगडीत असं उल्लेखनीय आणि सुंदर महत्त्वाचं कार्य करणाऱ्या सावित्री सोबतच सर्वांचाच या ठिकाणी एक बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो बदल झालाच पाहिजे. प्रत्येक स्त्री तिच्यातली सावित्री ही तिने ओळखलीच पाहिजे आणि अशाच या नाटकातून अशी सुंदर ही जी संकल्पना तुम्ही साकारली आहेत ती नक्कीच समाजामध्ये रुजवेल आणि या समाजामधून तिच्यासाठी तिच्या स्वतःसाठी काहीतरी करण्याची उमेद नक्कीच निर्माण होईल. आणि यासोबतच या कार्यक्रमात या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. पाहत रहा साम टीव्ही आणि पुन्हा एकदा मराठी दिनी या कार्यक्रमाबद्दल तुम्हा सर्वांनाही हार्दिक शुभेच्छा आणि साम टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना मराठी दिनीच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मला हे वाक्यच खटकतं की पुरुषाच्या बरोबरीने आल्या. खरं तर हा संघर्ष किंवा हा लढा सावित्रीचा तोच होता की मला माणूस म्हणून जगायचंय. आपल्या प्रत्येकाच्या मनात एकदा तरी सावित्री जागी होते, बहिणाबाई जागे होते.